पुण्यामध्ये आणखी एक मारहाणीचा प्रकार उघडकीस आलाय। एका वृद्धाला तरुणाकडून बेदम मारहाण करण्यात आली। मारहाण करणाऱ्या तरुणाकडून थेट पोलिसांना आव्हान देण्यात आलंय। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। अद्याप पोलीस ठाण्यात याबद्दल कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही। मारहाण झालेली व्यक्ती आणि आरोपी नेमके कोण याबद्दल उलगडा होऊ शकलेला नाही। म्हणतोस का तू? अरे तू याव का काय भाऊ गाडी कोणता भाऊ येईल तुझ्यासाठी येऊ दे तू पलीकडे तिकडे भांडण कर। चला उठा चल कोणता पोलीस आला मला दाखव इथं। चल दाखव कोणता पोलीस आला इथं म्हणतोस का तू? अरे तू याव का काय भाऊ गाडी कोणता भाऊ येईल तुझ्यासाठी येऊ दे 36,000 रुपये। अरे चल चल राहू दे रे मागापासून नका तू माझ्या गाडीत काय महाराजच्या आवडीला खातो पुढली बातमी अशी की मनमाडजवळ पुणे इंदोर महामार्गावर धावत्या ओव्हरलोड ट्रकचा थरार पाहायला मिळाला। ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरल्यानं भरधाव ट्रक उलटला। सुदैवानं यामध्ये जीवितहानी झालेली नाही, मात्र ट्रक चालक किरकोळ जखमी झाला। पलटीच होणार आपल्या कळून चुकलो म्हणता गाडी। आणि आता आपण बघणार आहोत वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। सुरुवात करूया। बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय आणि यावेळी मुसळधार पावसामुळे सोनेशी जवळील पुलावर पाणी आलं। या पुलावरनं जात असताना दोन दुचाकीस्वार वाहून जात होते। दरम्यान गावकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून दोन्ही दुचाकीस्वारांना वाचवलं। पुण्यातील सिंहगड रोड परिसरात सोनसाखळी चोरट्याला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या। अंधाराचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली होती आणि याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून पोलिसांनी 48 तासात आरोपीला अटक केली। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावमधील टोमॅटो बाजारात भेट दिली आणि यावेळी मंत्री भरणेंनी टोमॅटोचा लिलाव करत टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव काढला। 7 वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाला बीड पोलिसांनी शोधून काढलं। रक्षाबंधनाच्या दिवशी आई आणि मुलाची भेट झाली। 7 वर्षांनंतर आपल्या आई वडिलांना पाहून मुलाला रडू कोसळलं। हिंगोली शहरात जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं हजारो आदिवासी बांधव एकवटले होते आणि हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांनी साखळी उपोषण करत रखडलेली पेसा अंतर्गत नोकर भरतीमधील पदं तात्काळ भरून घेण्याची मागणी यावेळी केली। सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील फुरसुंगी इथल्या विवाहितेने आत्महत्या केली। सीमा राख पसारे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे। मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्यानं महिलेनं टोकाचं पाऊल उचललं। बीडच्या माजलगाव तालुक्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे कापूस आणि सोयाबीन ही पिकं धोक्यात आलेली आहेत। शेतात पाणी साचल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। नागपूरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। 2 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे गारवा निर्माण झालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। यवतमाळच्या पुसद तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि यावेळी अनेक घरात पाणी शिरलंय। घरात पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। त्यामुळे घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। बीड जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय तर अंबिल वडगाव इथल्या कालिका नदीच्या पुलावरनं पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली। गोंदिया जिल्ह्याच्या वडेगाव इथल्या महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समितीच्या आमसभेत घागर मोर्चा काढला होता। नागरिकांच्या नळाला अजूनही पाणी येत नाही। जलजीवन मिशन योजनेचा उपयोग काय असा सवाल महिलांनी विचारला। गोंदिया जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योती योजनेतील निधी मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आणि गेल्या 4 महिन्यांपासून भोजन आणि निर्वाह भत्ता मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांना अडचणी येतात। तातडीनं भत्ता जमा करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली। रत्नागिरीच्या देवरुख पंचायत समितीच्या इमारतीला मोठमोठे तडे गेल्यानं हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। यामुळे कागदपत्र पाण्यात भिजल्यानं भीती व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं।
पालघरमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह बघायला मिळाला. पारंपरिक वेशभूषेत आदिवासींनी आपली पारंपरिक वाद्य वाजवत नृत्य सादर केलं. त्यावेळी आमदार निकोले यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बीडच्या कडामध्ये निवेदिता कन्या शाळेचा 26वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून 26 अंकातून वर्धापन दिन साजरा केला. धुळे जिल्ह्यात केळी पिकावर करपा रोगाची लागण झाली आणि यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. चंद्रपूरच्या भद्रावती ते पिंपरी मार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाली आणि यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतो. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. भर पावसाळ्यात पालघरच्या मनोर इथल्या 50 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाणीबाणीचा सामना करावा लागतोय. मनोर ग्रामीण रुग्णालयाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन 2 दिवसांपासून नादुरुस्त असल्यानं रुग्णालयाचा पाणीपुरवठा बंद झाला. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंविरोधात आंदोलन करण्यात आलं आणि रुपाली चाकणकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा यावेळी आंदोलकांनी निषेध केला. दरम्यान खडसेंच्या फोटोवर जोडे मारण्यात आले. शिवसेनेकडून मुंबादेवी विधानसभेत नारळी पौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी दहीहंडी उत्सवातील चोर गोविंद हा प्रकार देखील साजरा करण्यात आला. यावेळी गोविंदा पथकाने श्रीकृष्णाची प्रार्थनाही केली. लेणी परिसरात हर घर तिरंगा मोहिमेनिमित्त अजिंठा जंक्शन ते अजिंठा लेणी तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी रॅलीत सहभाग घेतला. दरम्यान तिरंगा रॅलीचं उद्घाटन पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळेंनी केलं. शिवसेना उभाटाचे विधान परिषद आमदार सुनील शिंदे यांच्या मुलावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. सिद्धेश शिंदे यांनी वरळीमधील नारळी पौर्णिमेच्या वेळी झालेल्या गर्दीत महिला पदाधिकाऱ्याला धक्का मारल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित तक्रारदार महिला केईएम रुग्णालयात उपचार घेते. विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं भेटल्याची माहिती शरद पवारांनी दिली. त्या दोघांनी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिल्याचा मोठा गौप्यस्फोट पवारांनी केला आणि यामुळे राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलंय. शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केली. इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत असा सवाल फडणवीसांनी विचारला. तर राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम झालेला दिसतोय असा टोलाही फडणवीसांनी लगावला. ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊतांनी मोठे संकेत दिले. पालिकेसाठी अद्याप कुठलीही आघाडी निर्माण झाली नाही. त्या क्षेत्रात स्थानिक आघाड्या होतात. मात्र मुंबईबाबत उद्धव राज स्वतंत्र भूमिका घेण्यास समर्थ आहेत. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीत आक्षेप नाही असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. मुंबईत 4 ते 5 जणांकडून रिक्षा चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे तर पोलिसांकडून तपास सुरू आहे. रायगडमध्ये एटीएमचा दरवाजा उघडताच एकाचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला. भावेश पोवळे असं मृत्यू झालेल्या 30 वर्षीय तरुणाचं नाव आहे. दरम्यान एटीएम व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली. चिपळूणच्या चिंचनाका चौकात 2 दरोड्यांनी हाणामारी केलेली आहे. पोलिसांच्या मध्यस्थीने हाणामारीची घटना नियंत्रणात आली आणि यात दोघेही गंभीर जखमी झालेले आहेत. या दोघांनीही दारू पिलेली होती. सोलापुरात कर्जातून सुटका मिळवण्याकरता 2 महाविद्यालयीन तरुणांनी चोरी केली. या दोन्ही तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांच्याकडून पोलिसांनी दागिन्यांसह दुचाकी जप्त केल्या. चांदवडच्या सोग्रस फाट्यावर झालेल्या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला. अक्षय महाले असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. यामुळे संपूर्ण महाले कुटुंबात हळहळ व्यक्त करण्यात येते. विरारहून तुंगारेश्वर इथे बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या व्हॅनचा दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात झाला. वाहन उलटल्यानं 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले. नागपूर ते हडपसर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला वर्धा स्थानकावर थांबा मिळाला असून ही सेवा 10 ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि या निर्णयामुळे वर्ध्याच्या प्रवाशांना आता पुणे, औरंगाबाद, नागपूर अशा प्रमुख शहरांमध्ये जलद, आरामदायक आणि आधुनिक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. पुण्यात झपाट्यानं नागरीकरण वाढत असल्यानं नागरी सुविधांवर ताण येत असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय. पुण्यात नव्या पालिकांची निर्मिती करण्यावरून त्यांनी हे वक्तव्य केलं. नागपूरमध्ये उड्डाणपुलाच्या खोदकामादरम्यान कंकाळ सापडलाय आणि यावेळी घटनास्थळी जात पोलिसांनी पाहणी केली. सगळे कंकाळ तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले.
बीडच्या खोलेवाडी शिवारात विहिरीत बिबट्या कोसळल्याची घटना घडली. 2 तासानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं. दरम्यान वन विभागाकडून तपासणी केल्यानंतर बिबट्याला जंगलात सोडण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातील खडगाव मार्गावरील लावा गावात NJP ॲग्रोटेक या नावानं विनापरवाना सुरू असलेल्या कारखान्यावर कृषी विभागाच्या भरारी पथकानं धाड टाकली आणि यावेळी 52,61,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. कारखाना चालवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूर हैदराबाद महामार्गाची दुरावस्था झाली आहे. मागील 17 वर्षांपासून या महामार्गाच्या कामाचं रडगाणं सुरू आहे. गावकरी आंदोलन करून वैतागलेत, मात्र तरीही दखल न घेतल्यानं गावकरी हैराण झाले. सकल हिंदू समाजाची सामुदायिक श्रावणी संत उद्धव महाराज कुकुरमुंडे मठात संपन्न झाली आहे आणि यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला होता. सनातन वैदिक संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी असल्याचं वक्तव्य श्रावणीचे पौरोहित्य आचार्य बेणारे गुरुजींनी म्हटलं. चिपळूणमध्ये पहिल्यांदाच आफ्रिकन बगळा आढळलाय. पक्षी निरीक्षक श्रीधर जोशींनी बगळ्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं. या दुर्मिळ पक्ष्याची भारतात अधिकृत नोंद व्हावी यासाठी डॉक्टर जोशी यांनी फोटो आणि माहिती इंडियन बर्ड जर्नलकडे पाठवली. नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला नांदेड जिल्हा आणि विदर्भातल्या 40 गावातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आणि या प्रकल्पामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन बाधित होणार असल्यानं शेतकऱ्यांनी प्रकल्पाला विरोध केला. जळगावमध्ये भाजपच्या वतीने एकनाथ खडसे यांच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून एकनाथ खडसेंच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी आंदोलन करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांचा तीव्र निषेध करण्यात आला.